निलिमा ती खिडकी नको उघडूस. का? त्या खिडकीतनं ते झाड दिसतं ना, मग त्या झाडाला त्या बाईनी स्वतःला गळफास लावून घेतला होता. ती गोष्ट घडून गेली पण कालच आई सांगत होती की त्या बाईची नजर आपल्या वाड्यावर आहे हा. आणि तुझा त्याच्यावर विश्वास आहे. बघ ना किती छान हवा सुटली आणि इथून ते झाड पण मस्त दिसते. निलिमा प्लीज, बघ माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही, पण एवढे सगळे जण सांगतायत तर आपण कशाला ना उगाच. कारण माझा विश्वास नाही. ती एक घटना होती जी घडून गेली. त्यासाठी त्या झाडाखाली पार बांधणं, तिथे दिवा लावणं, त्या पारावर न बसणं, या सगळ्या गोष्टी मला पटत नाही. तू लिटरेचरचा प्रोफेसर आहेस ना, कवी कल्पना तुला माझ्यापेक्षा जास्त चांगल्या कळू शकतात. हो, या कल्पनाच आहे. मनाचा खेळ आहे सगळं. खेळ असला ना तरी आपण काही दिवस इथे आहोत आणि या सगळ्या गोष्टींकडे थोडक्यासाठी दुर्लक्ष करायचं नाही. माधव, मामा खिडकी बंदच ठेवली तर काय फरक पडेल? आर्चीस, तुलाही हे सगळं खरं वाटतंय? नाही तसं नाही, पण आजीने सांगितल्यापासून ते झाड जरा विचित्रच वाटायला लागले. मग त्याच्या आधी माइंड गेम आहे सगळं. मामा जाऊ दे ना. तुझ्यावर गेलाय रे अगदी. आपण लवकरात लवकर मुंबईला निघायचं. हो हो, 13वं झालं आणि मृत्यूपत्राचं वाचन झालं की लगेच निघू. आजच दत्ता त्याबद्दल बोलणार आहे. तुम्ही भावंड बोला, मला इंटरेस्ट नाही. निलिमा प्लीज, ती खिडकी बंद करशील प्लीज? हे बघ. तू पण ना माधव. अगं छान आवाज होते.